बसपाला आपण वार्ड क्रमांक 4 मध्ये 2 जागा दिल्यात. त्यांचं चिन्ह आहे घड्याळ, त्यांचं चिन्ह आहे हत्ती. आणि बाकीचे जे 10 वार्ड आहेत त्या वार्डमध्ये सर्वांचं चिन्ह आहे घड्याळ. आणि पॅनल तयार करत असताना जगताप साहेबांनी, अतुलजी कांबळे साहेब असतील, बंटी असतील, आमचे तमनगौडा रवी साहेब असतील, या सर्वांनी या पॅनल मधले उमेदवारी अति उच्च शिक्षित असे उमेदवार दिले. आमच्या वार्ड क्रमांक 1 मधून कांबळे योगेशारी अनाथपूर उमेदवारी दिलेले. त्याचबरोबर महिला उमेदवार म्हणून देवकर त्यांना दिलेला आहे. वार्ड क्रमांक 2 मधून आजकी शरणप्पा अक्की साहेबांना दिलेला आहे. ते बी सिव्हिल आहेत. त्याचबरोबर त्या वार्डमध्ये महिला भगिनी आमच्या पाटील, गौरी पाटील आहेत, त्या एमएसी आहेत. त्याचबरोबर वार्ड क्रमांक 3 मध्ये आपण चंपानावर सागर अण्णासाहेब यांना उमेदवारी दिले, ते ग्रॅज्युएट आहेत. त्याचबरोबर त्या प्रभागामध्ये चव्हाण हेमलता यांना आपण उमेदवारी दिलेला आहे. वार्ड क्रमांक 4 मध्ये संतोष रमेश साबळे यांना उमेदवारी दिलेला आहे, त्यांचं चिन्ह आहे हत्ती. त्याचबरोबर आदरणीय तस्मीन जमादार साहेब यांना आपण तिथं उमेदवारी दिलेला आहे. वार्ड क्रमांक 5 मध्ये या शहराचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय इक्बाल गवंडे यांचे चिरंजीव यांना आपण उमेदवारी दिलेली आहे, इम्रान गौडीला. त्याचबरोबर तिथं महिलांना उमेदवारी दिल्या, एडके सारिका योगेश. वार्ड क्रमांक 6 मध्ये मगने सचिन सुरेशना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्याच वार्डात आपण कणशे वहिनीला उमेदवारी दिलेली आहे. वार्ड क्रमांक 7 मध्ये शिंदे स्वप्नील सुरेश ही एलिझाबेथ त्यांना उमेदवारी दिलेला आहे. त्याच ठिकाणी केंगार ताईंना आपण तिथं उमेदवारी दिलेली आहे. वार्ड क्रमांक 8 मध्ये चौगुले म्हणून एमटेक आहे, इंजिनियर आहेत, त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. पाटणकर सुवर्णा ताई आहेत, दीपक, त्यांना आपण उमेदवारी दिली, त्या एमएसी बीएड आहेत. त्याचबरोबर वार्ड क्रमांक 9 मध्ये एडके लक्ष्मण टिमू यांना उमेदवारी दिली, ते ग्रॅज्युएट आहेत. त्याचबरोबर तिथं महिला भगिनी आमच्या नदाब रेशमाताई यांना आपण तिथं उमेदवारी दिलेली आहे. वार्ड नंबर 10 मध्ये डॉक्टर इनामदार साहेब यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याच ठिकाणी आमच्या बामणेताई यांना तिथं महिला म्हणून उमेदवारी दिलेली आहे. वार्ड नंबर 11 मध्ये जगताप संग्राम हेही एमटेक आहेत, इंजिनियर आहेत, त्यांना आपण उमेदवारी दिल्या. त्याचबरोबर अक्की मीनाक्षी ताया बीकॉम आहेत, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. दुसऱ्या शिंदे प्रजापतात आहे, त्याही सुशिता त्याला उमेदवार दिलेले आहे. आणि नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः 1984 ला BA ऑनर्स माझा अर्थशास्त्र आहे. अति उच्च शिक्षित असे उमेदवार आदरणीय जगताप साहेबांनी या टीमनं दिलेले आहेत. या शहराचा विकास झाला पाहिजे. या शहराचा हे रुतलेली गाडी रुळावर आणण्याचं काम या आमच्या सुशिक्षित मंडळीच्या हातातील नगरपालिका देण्याची भूमिका आदरणीय आमचे नेते जगताप साहेब आणि सर्व मंडळीने आम्ही घेतलेले. बऱ्याच वक्त्यांनी सर्व गोष्टींचा वापर केलेला. मग बंटी साहेब असतील, शिंदे सर असतील, अक्कीताई असतील,
या सर्वांनी सर्व गोष्टीचा ओहापोह केलेला आहे. मी आपल्या पुढे काय फारसं सांगणार नाही. मी 1992ला सरपंच होतो, 92 to 97 पर्यंत. त्यावेळेला या बाजारपेठेचं कॉम्प्लेक्स असेल, नगरपालिका भरतीच्या इमारत असेल, लोखंडी पुलाची दुरुस्ती असेल, आज हिंगोलीमध्ये झालं भाजी मंडई कॉम्प्लेक्स असेल, बिरनाळची जुनी पाईपलाईन असेल, गवसीची पाईपलाईन असेल, फिल्टर हाऊस असेल, ते माझ्या कारकिर्दीत आपली ग्रामपंचायत असताना त्याच वेळेला झाले. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन, 92 नंतर मी कुठली इलेक्शन लढवली नव्हती, परंतु या खेळातल्या मतदार बंधू भगिनींनी, वडीलधाऱ्या मंडळींनी माझ्यावरती फार मोठं प्रेम केलं. एकाच वेळेला मी सरपंच होतो, मार्केट कमिटीचा संचालक सभापती होतो आणि पंचायत समितीचा सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे. या बाजारपेठेत मी ज्या वेळेला सभापती होतो, सांगली असेल, जत असेल, हे मार्केट यार्ड असेल, यामधले जे आमचे व्यापारी बंधू असतील, हमाल बंधू असतील, तोलाई बंधू असतील, या सर्वांना न्याय देण्याची भूमिका आम्ही निश्चितपणानं त्या वेळेला पार पाडलेली आहे. आज या बाजारात अमक्याची वर्गणी द्या, तमक्याची वर्गणी द्या, नेत्याच्या वाढदिवसाची वर्गणी द्या, फक्त आता आमच्या कार्यकर्त्याचं लग्न आहे त्याची वर्गणी जेवढी मागायची आता शिल्लक राहिलेली आहे. आणि म्हणून आज व्यापारी मंडळी असतील, आज ही मंडळी 2-5% व्यवसाय करतात. कुठंतरी यायचं, 20,000 द्या, 25,000 द्या, दहशत मागवायची, ही दहशत मोडून काढायची सुपारी आदरणीय जगताप साहेबांनी आमच्या टीमने घेतली. व्यापाऱ्यांना अनायासी त्रास द्यायचा, यायचं हॉटेलमध्ये खायचं, बिल द्यायचं नाही, बाजारात यायचं, वस्तू यायचं, निघून जायचं. भाजीपाला विकणारी गोरगरीब मंडळी, आमचं रोज रोटीचा प्रश्न आहे. या मंडळींना देखील भाजी पिशवी पुढं करायची, भाजी घ्यायची आणि निघून जायचं. पैसे म्हणले की त्यांची पाठी सुटून द्यायची. ही प्रथा या जत शहरामध्ये चालू आहे आणि ती मोडून काढायची भूमिका निश्चितपणानं आम्ही घेणार आहोत. जे हातबारीचे गुन्हेगार आहेत, हे आज राजरोसपणे जत शहरात फिरतात, धुमाकूळ घालतायत, हे अतिशय या शहराला परवडणारं नाही आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करेन, सर्वसामान्यांना, आमच्या माता भगिनीला, वडीलधारी मंडळींना न्याय द्यायचा असेल तर आमचं पॅनल बघा, विरोधकांचे पॅनल बघा. आमच्या पॅनलमध्ये एखादा जरी कोण मटका चिन्ह असेल, एखादा जरी कुठं व्याजबाटी घेणार असेल तर तुम्ही आजही कुणी उठून सांगू शकता, आज आमची त्याची उमेदवार आम्ही मागे घ्यायला लागलो. जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतात. अतिशय चांगल्या उमेदवार आपण दिलेला. काँग्रेस माझ्या पाठीमागे लागलो होतं, तुम्हीच नगराध्यक्ष व्हा, थोड्या सीटा आमच्या घ्या, थोड्या सीटा तुमच्या घ्या. परंतु मी सांगितलं त्यांना, मी काय काँग्रेसमधनं उभा राहणार नाही. आमचे नेते जयेंद्रराव पाटील साहेबांनी मला विनंती केली होती की तुम्ही काँग्रेसमधनं नगराध्यक्ष व्हा. मी सांगितलं काँग्रेसमधनं मी होणार नाही, मी नगराध्यक्ष निश्चित होईल काँग्रेसमधनं देखील, परंतु लोकांची फसवणूक केली जाईल. मी 5 वर्षाच्या कारकिर्दीत कुठल्या पद्धतीचं काम करू शकणार नाही. 70 काम करायला या जत शहराच्या घरपट्टीपासून, पाणीपट्टीपासून जे उत्पन्न आहे ते टोकडं उत्पन्न आहे. या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील भागू शकत नाही. म्हणून सत्तेशिवाय हे चालत नाही. आज आमच्या पत्रकार बंधूंना सगळ्या या सर्व गोष्टीचा माहिती आहे, जरा सर्व गोष्टीचा ओहापोह आहे. म्हणून आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या राष्ट्रवादी घड्याळच्या चिन्हावरती आणि वार्ड क्रमांक 4 मध्ये बसपचे हस्तीचे 2 उमेदवार आहेत. एवढ्यासाठीच आम्ही या घड्याळ चिन्हावरती
साहेबांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढवतोय. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, तिजोरीची चावी त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी जेवढा निधी लागल तेवढा निधी देण्याचं अभिवचन जगताप साहेबांना आणि आमच्या नायकवडी साहेबांना त्यांनी अजितदादांनी दिलेलं आहे. या शहरासाठी 78 कोटीची योजना 2016ला आमचा प्रस्ताव होता, परंतु त्यावेळेला ही योजना मंजूर होऊ शकली नाही. ते योजना असंच लकडत गेली. या तालिगाव काँग्रेसचे आमदार होते. या आमदारांनी काय दिवे लावले, काय विकास केला या शहराचा? कुठल्याही प्रकारचा विकास त्यांनी केलेला नाही. त्यांचे बंधू 2.5 वर्ष मंत्री महोदय होते. 22,000 कोटीचा निधी आणून या तालुक्याचा विकास केला असता तर जनतेनं त्यांना डोक्यावरती घेतला असता. डॉक्टर ऑर्गनिक कॉर्नर ते MSCB पर्यंतचा रस्ता बघा, अजून 1.25 वर्ष झालं नाही. 65 लाख रुपयाचा रस्ता होता, आज उकडून गेलेला. काय अवस्था आहे, काय काम केले तुम्ही? आणि म्हणून या अजितदादाच्या पॅनलमधून जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली मी या नगराध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी मी जाहीर केली. आणि निश्चितपणानं या शहराच्या सर्व माता भगिनींना, वडीलधारी मंडळींना, तरुण मित्रांना आमची विनंती आहे, माझ्या 40 वर्षाच्या राजकारणात जर एखाद्या कुणी उठून सांगितलं की सुरेश शिंदे सरकार तुम्ही आमचे 5 रुपये घेतले, 10 रुपये घेतले, आमची अडवणूक केलेली आहे, आजही मी माझी उमेदवारी मागं घ्यायला आजही मी तयार आहे. काम करत असताना कुठला तर हेतू डोळ्यापुढं ठेवून काम आम्ही करणार नाही आहोत. आमचे नेते आदरणीय अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेसाठी या योजनेचे जनक आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत. या लाडक्या बहिणींच्या निधी तरतुदीने मानधनाची तरतूद केलेली आहे. निश्चितपणानं हे अजितदादा या लाडक्या बहिणींचं जे मानधन आहे ते कधी कुठं थांबणार नाही, निश्चितपणानं त्यांना मिळणार आहे. आणि या शहराचा विकास या 5 वर्षात आम्ही आणि जगताप साहेब व बंटी साहेब असतील, अतुल असतील, आमचे तम्मनगौडा रवी साहेब असतील, निश्चितपणानं आम्ही या शहराचा विकास करणार आहोत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही राजकारण केलेलं आहे. कुठल्या एका अमुक जातीचं म्हणून आम्ही राजकारण केलेलं नाही. आज प्रत्येक समाजाचे नेते मंडळी, आज आमचे हाजी बंदेनवाज पठाण साहेब असतील, रशीदभाई असतील, हाजी पापाजी असतील, ही सर्व मंडळी आमच्या बरोबर आहे. या सर्व मंडळींना बऱ्याच नेत्याचा अनुभव आलेला आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करेन की वार्ड नंबर 10 मध्ये महिला जनरल होती. त्यावेळेला तिथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं, मग प्रबंधजी असतील, आमचे चव्हाण असतील, संजय पाटील असतील, की बामणेताईंचं काम अतिशय चांगलं आहे. या भागात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे आणि त्यांना निश्चितपणानं पॅनलमधून उमेदवारी द्या. आम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहू आणि निश्चितपणानं त्यांना आम्ही प्रचंड मतानं निवडून आणू. ही भूमिका घेतल्यानंतर जगताप साहेबांनी रिझर्वेशनमधली सीट जनरलमध्ये आम्ही दिलेली आहे. आम्ही कधी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारी माणसं आहोत. म्हणून मी आपल्याला विनंती करेन, माझा परिचय आपल्याला सांगायची गरज नाही. गेली 40 वर्षे या शहराची माझा आणि या शहराचं नातं आहे. आज कुठल्या व्यापाऱ्यांना, कुठल्या इथल्या आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, कुठल्याही पद्धतीचा त्रास आम्ही दिलेला नाही. कुणाचाही नाक टाकला आम्ही अडवलेला नाही आहे. आता जगताप साहेब बोलणार आहेत, आमचे स्टार प्रचारक साहेब बोलणार आहेत, त्यामुळं मी काय फारसं बोलणार नाही. परंतु जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली 8 सूत्री कार्यक्रम आम्ही तुमच्या पुढे मांडलेला आहे. या 5 वर्षात आम्ही निश्चितपणानं हा कार्यक्रम, हे 8 जे आम्ही मुद्दे दिलेले आहेत ते निश्चितपणानं आम्ही पूर्ण करणार आहोत. पहिला मुद्दा आहे
संपूर्ण शहरात बंदिस्त आम्ही गटारी करणार आहोत. 2017ला आमचा प्रस्ताव आहे 160 कोटीचं ते इस्टिमेट आहे. आता रिवाईज झालं तरी ते 200 कोटीच्या आसपास आहे. जगताप साहेबांच्या माध्यमातून जगताप साहेबांचे आणि अजितदादांचे अतिशय चांगले संबंध आहेत. निश्चितपणाने हे 200 कोटीचा निधी आम्ही आणू आणि हे संपूर्ण बंदिस्त गटारी या शहरासाठी करू. दुसरा मुद्दा आहे स्वच्छ सुंदर व डासमुक्त शहर. घनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प आम्ही उभा करणार आहोत. सामाजिक सलोखा शांततेला प्राधान्य, भयमुक्त जग, महिला भगिनी शालेय मुलींना तात्काळ आम्ही संरक्षण देणार आहोत. चौथा मुद्दा प्रभागनिहाय उद्यानाचा विकास, बालोद्यान, जिमची सोय, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी रुग्ण केंद्र आम्ही करणार आहोत. बाजारपेठ व प्रत्येक ठिकाणी अद्यावत असे स्वच्छता गृह आम्ही करणार आहोत. महिला सुशिक्षित बेरोजगारी होती, युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी आम्ही सहाय्य करणार आहोत. आणि शेवटचा आणि 8वा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. जर शहर व वाड्या वस्त्यांना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा आम्ही करणार आहोत. या जे 8 सूत्री आम्ही कार्यक्रम जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही 8 सूत्री कार्यक्रम केलेला आहे. निश्चितपणानं त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या शहराला संरक्षण देण्याची जबाबदारी आणि जगताप साहेबांनी आमच्या टीमने घेतलेली आहे. आमचे नेते आदरणीय अजितदादा यांचे हात बळकट करण्यासाठी, या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, आमच्या माता भगिनींना, इथल्या व्यापाऱ्यांना, आमच्या वडीलधारी मंडळांनी, तरुण मित्रांना संरक्षण देण्यासाठी अजितदादांच्या घड्याळापुढचं बटन दाबून अजितदादांचे हात बळकट करावे ही कळकळीत मी आपल्याला विनंती करतो. इथं रजा घेतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. Press the bell icon on the YouTube and never miss another update.